जय गुरुदेव नाम किसका, प्रभु का। जय गुरुदेव नाम किसका, प्रभु का। ये नाम नहीं इंसान का, ये नाम है भगवान का। तो प्रेम से बोलिए जय गुरुदेव। जय गुरुदेव। जय गुरुदेव। सर्वप्रथम व्यासपीठावर विराजमान युग परिवर्तक परम संत बाबा जय गुरुदेव जी महाराज मथुरा निवासी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। ज्या भगवंताने हे सर्व सृष्टी निर्माण केलेली आहे त्या भगवंतालाही प्रणाम, त्या भगवंताच्या अदृश्य शक्ती आहेत त्यांना देखील प्रणाम। आदरणीय आमच्या अण्णाजी यांच्या चरणी प्रणाम आणि आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ बंधू आया भगिनी, आमच्या संगती आलेले सर्व सत्संगी बंधू भगिनी, सर्वांना माझा प्रेमपूर्वक जय गुरुदेव। बंधूंनो, परमसंत बाबा जय गुरुदेवजी महाराज यांच्या असीम दयेने आज आपल्या या लासूर गावामध्ये हा सत्संगाचा कार्यक्रम जो आयोजित करण्यात आलेला आहे, आमचे गुरुबंधू जे स्वर्गवासी झाले कचरू सर, त्यांची धर्मपत्नी व त्यांचा परिवार यांनी मोठा प्रेमाने हा सत्संगरूपी अमृतवाणीचा कार्यक्रम या ठिकाणी लासूर गावामध्ये आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचं ठेवण्याच्या मागे हेतू एकच, एकमेका करू साह्य, अवघा धरू सुपंत, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। बंधूंनो, कार्यक्रमाचं ठेवण्याचे उद्दिष्ट एक आहे, अंगी आला आपला अनुभव तो लोकांपर्यंत पोहोचायचा आहे की याच्यामुळे लोकांना काय लाभ होतो, काय फायदा होतो। आणि बाबा जय गुरुदेवजी महाराज यांनी तर पुऱ्या हिंदुस्थानामधील जेवढेही धर्म असतील, जेवढे पंथ असतील, जेवढे संप्रदाय असतील, सर्वांना विनंती केलेली आहे की तुम्ही जे मांसाहार करताय त्या मांसाहार केल्यानंतर जी आपली कर्माची फाईल लिहिली जाते, हा रोज जे आपण कर्म करतो त्या कर्माची जी फाईल लिहिली जाते, ते फाईलमध्ये तुम्ही जे काम करताय त्याचं सर्व लेखाजोखा होतो। आणि ज्या वेळेला आपल्या ह्या मनुष्यरूपी मंदिरामधून जीवात्म्याला ज्या वेळेला यमराज येऊन तिला काढून बाहेर करतात, त्यावेळेला ती ज्या वेळेला त्या ठिकाणी जाते आणि त्या ठिकाणी तिला कर्माचा जो भोग भोगावा लागतो, एक एक कर्माचे भोग कधीही सुटत नाही। म्हणून बाबा जय गुरुदेवजी महाराज यांनी विनंती केली आम जनतेला की तुमच्यासाठी ज्या वेळेला आपण जन्माला येतो आईच्या गर्भापासून, तर त्यावेळेला आईच्या स्थानामध्ये त्या स्वर्गामधलं अमृत असं तयार केलं जातं आणि ते घेतल्यानंतर त्याच्यावर आपण बऱ्याच दिवसापर्यंत आपलं हे शरीर जिवंत कसं राहील, तंदुरुस्त कसं राहील, हा संपूर्ण देखावा तुम्ही आपण सर्व लोक पाहतो आहे। याचा उद्दिष्ट एक आहे की ह्या धर्तीवर जे संत आले, महात्मे आले, पीर आले, पैगंबर आले, यांनी आम जनतेला हा सल्ला दिला की मांसाहार हा माणसाचा हार नाही। पूर्वी तुम्ही आपण ऐकता असेल, आपले धर्मग्रंथ असतील, काही कहाणी पुस्तकं असतील की राक्षस होते, राक्षस लोक मांसाहार करत होते आणि ते मांसाहार करून दुराचार काम करत होते, तर त्यावेळेला त्यांना एवढी कठोर शिक्षा दिली जात होती। तशी शिक्षा जरी आज दिली गेली तर प्रत्येक लोकांना समजून जाईल, परंतु ती शिक्षा दिली जाते या शरीरामधून जीवात्मा निघून गेल्यानंतर धर्मरायच्या कचेरीमध्ये ज्या वेळेला तिला उभी केली जाते त्यावेळेला तिच्या कर्माच्या फायरीनुसार कर्म भोगावे लागतात। जैसा कर्म करे वैसा फल दे भगवान, यह गीता का ज्ञान। तुम्ही जसं कर्म कराल तसं फल तुम्हाला चाखायला भेटेल। या ठिकाणी तुम्ही आपण कोणाला सहयोग केला तर त्या ठिकाणी लेखाजोखा होईल आणि ते सुद्धा तुम्हाला सहयोगाच्या कामामध्ये तुम्हाला तुमचं श्रेय लिहिलं जाईल। म्हणून बाबा जय गुरुदेवजी महाराज आम जनतेला विनंती करतात की तुम्हाला हे जे मनुष्याचं शरीर भेटलेलं आहे, हे नरनारायणी देह, नरनारायणी शरीर, याच्यामध्ये जरी अध्यात्म दृष्टिकोनानं पाहिलं गेलं की याच्यामध्ये जी जीवात्मा आहे ती जीवात्मा कुठून आली, या शरीरामध्ये जी बसलेली जीवात्मा आहे तिचं उद्दिष्ट काय आहे, जरी बारकाईने विचार केला तर आपल्याला थोड्या टायमामध्ये याचं प्रमाण आपल्यालाच भेटून जाईल। म्हणून बाबा जय गुरुदेवजी महाराज आम जनतेला विनंती करतायत की माणसाचा हार मांसाहार हार नाही आहे, माणसाचा हार आहे शुद्ध शाकाहार, आणि तो हार केल्यानंतर
या शरीरामध्ये जी रक्त तयार होईल ते सात्विक तयार होईल, तामसी रक्त तयार होणार नाही. आणि त्याच्यामुळे आपल्या ह्या सृष्टीमध्ये आपल्याकडनं वाईट कृत्य कुठलंही होणार नाही. याच्यावर बाबा जय गुरुदेवजी महाराज यांचा आम जनतेला सल्ला दिला जातो आहे. आणि त्या सल्ला दिल्याप्रमाणे या सत्संगाच्या माध्यमातून बाबा जय गुरुदेवजी महाराज आम जनतेला विनंती करत आहेत की बाबा जय गुरुदेवजी महाराज यांची आग्रह विनंती की शुद्ध शाकाहारी राहण्याचा प्रयत्न करावा. कुठलीही बुद्धीनाशक नशा नाही करायची. दारू, भांग, अफिंग, गांजा, चरस, हेरोईन ही कुठलीही बुद्धीनाशक नशा न करावी. हा बाबा जय गुरुदेवजी महाराज यांचा विनंती आहे. का की याच्यापुढे येणारा जो काळ आहे इतका भयानक काळ आहे की त्या काळामध्ये माणसाचं या ठिकाणी जीवन जगणं हे आतोनात कठीण होईल. याच्याकरता अगोदर ही सूचना संत महात्मे आम जनतेला हिताचा संदेश एवढ्यासाठी देत आहेत की तुम्ही ह्या मनुष्य शरीर भेटल्यानंतर आपला शुद्ध शाकाहारी जीवन व्यतीत करण्याचा आपल्याला आदेश झालेला आहे. आणि त्याप्रमाणे आपलं जीवन हे शाकाहारी जीवन व्यतीत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. हा बाबा जय गुरुदेवजी महाराज यांचा अनमोल असा हिताचा संदेश बंधू आणि भगिनी सर्वांसाठी हा हिताचा संदेश देण्यात आलेला आहे. आरजी बाबा जय गुरुदेवजी महाराज यांची मर्जी ही तुमची राहील. मागून कोणी असं म्हणायला नको की आम्हाला कधी कोणी सांगितलं असतं तर आम्ही ही गोष्ट मानली असती, ऐकली असती, आम्ही हे केलं नसतं का हो? आम्ही तर जरूर केलं असतं. आम्हाला व्यवस्थित जरी समजवण्याचा प्रयत्न केला असता तर आम्ही निश्चित शुद्ध शाकाहारी जीवन व्यतीत केलं असतं. कुठलीही बुद्धीनाशक नशा, दारू, भांग, अफिंग, गांजा, चरस, हिरोईन ही बुद्धीनाशक नशा न केली होती. फक्त बाबा जय गुरुदेवजी महाराज हा हिताचा संदेश आजच्या ह्या सत्संगाच्या प्रसंगी आपल्यापर्यंत पोहोचण्याची आम्हाला बाबा जय गुरुदेव महाराजांच्या आदेशानुसार तुमच्यापर्यंत ही तुमची हिताचा संदेश देण्यासाठी या ठिकाणी हे विचार मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आरजी बाबा जय गुरुदेवजी महाराज यांची मर्जी ही तुमची राहील. आणि त्यानंतर कर्माचा इतिहास कोणालाच सुटलेला नाही, देवी देवतांना सुटला नाही तर आपल्यासारख्या माणसाची काय पडली हो. तर याच्यासाठी बाबा जय गुरुदेवजी महाराज यांची विनंती आहे की मांसाहार करायचा नाही, शुद्ध शाकाहारी, कुठलीही बुद्धीनाशक नशा न करायची आहे. हे फक्त एवढं पालन केल्यानंतर निश्चित ज्या वेळेला तुमचं हे शरीर सुटेल, जीवात्मा जेव्हा शरीरातून निघून जाईल त्यावेळेला जीवात्म्याला सद्गती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे बाबा जय गुरुदेवजी महाराज यांचा हा हिताचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आरजी बाबा जय गुरुदेवजी महाराज यांची मर्जी ही तुमची राहील. तुम्हाला जे करायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे. नंतर मागून कोणी असं म्हणायला नको की आम्हाला सांगितलं होतं, आम्ही जरी ऐकून घेतलं असतं तर आमचं या ठिकाणी सांभाळ झाला असता. तर हे अनमोल असे विचार आपल्यापर्यंत या सत्संग प्रसंगी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बंधू आणि भगिनींनो, ते विचाराप्रमाणे आपण चालण्याचा प्रयत्न करून आपलं जीवन व्यतीत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि हे विचार मी गुरु महाराजांच्या चरणी अर्पण करून माझ्या बोलण्याला विराम देतो. आणि आपल्या सर्व बसलेले लासूर गावातील जे सत्संगी लांबवर बसले असतील, घरी बसलेले आहेत, तिथपर्यंत जे कार्यक्रम ऐकता असेल तर तिथे बसून बी जरी कार्यक्रम ऐकला तर निश्चित तुम्हाला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. याचा प्रॅक्टिकली अनुभव ज्यावेळेला तुम्हाला होऊन जाईल त्यावेळेला म्हणायचं की ही गोष्ट बिलकुल सत्य सांगितलेली आहे आणि ती आमचीच गलती आहे की आम्ही त्या गोष्टीला आनाकानी केलेली आहे. याच्यानंतर याचा श्रेय तुम्हालाच भेटणार आहे आणि अश्रेय तुम्हालाच भेटणार आहे. तर हे मोडके तोडके विचार मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. राय बोलण्यामधून माझ्याकडनं काही चुकीचे शब्दप्रयोग झाले असतील तर तुमचा लहान बंधू समजून मला क्षमा करायची आहे. झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करतो आणि माझ्या बोलण्याला विराम देतो. मी प्रेमाने जय गुरुदेव नावाचं उच्चारण करतो आहे. बंधूंनो, जय गुरुदेव नाव उच्चारण करत असताना आनाकानी करायचं नाही. का की जय गुरुदेव नाव बोलल्यानंतर निश्चित तुम्हाला जीवनामध्ये या जय गुरुदेव बोलल्याचा जो अनुभव येईल तो अनुभव प्रॅक्टिकली तुम्हाला येईल. त्यावेळेला तुम्हाला समजेल की सत्य आहे. तर मी जय गुरुदेव बोलतो, तुम्ही मागून बोलायचं आहे. जय गुरुदेव, जय गुरुदेव. नाम किसका? ये नाम नहीं इंसान का, भगवान का। तो प्रेम से बोलिए
जय गुरुदेव.